श्री स्वामी समर्थ. आपण दररोज देवाची पूजा करत असतो आणि बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण देवपूजा तर करतो, परंतु आपण केलेली पूजा ही देवापर्यंत पोचत आहे का? देवाचा वास हा आपल्या घरामध्ये आहे का? आपल्या घरामध्ये देव राहतो का? आपण जी काही पूजा करतो तर याचे फळ आपल्याला मिळत आहे का? अशा एक ना अनेक शंका आपल्या मनामध्ये येत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही शुभ संकेत पाहणार आहोत की हे संकेत सांगतात की देव तुमच्या घरामध्ये राहत असतो, देवाचा वास तुमच्या घरामध्ये आहे. तुम्ही केलेली जी काही पूजा आहे तर ती देवदेवतांपर्यंत पोचत आहे. आपण देवाची पूजा ही देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी करत असतो. आपल्यावरती देवदेवतांचा आशीर्वाद राहावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले आयुष्य हे सुखकर व्हावे यासाठी आपण देवांची पूजा करत असतो. बऱ्याच वेळेला आपण काही दिवस पूजा करतो आणि त्यानंतर आपल्याला असे वाटते की देवाची आपल्यावरती कृपा नाही आणि मग आपण पूजा जी आहे तर ती मध्येच सोडून देतो किंवा एखादे व्रत करतो, उपवास करतो आणि तो मध्येच सोडतो. त्यावेळेला आपल्या घरामध्ये जर देवाचे वास्तव्य असेल तर आपण अशा चुकीमुळे काय करत असतो तर देवांना आपल्या घरातून घालवत असतो. म्हणजे देव जे आहेत तर ते आपले घर सोडून जात असतात. देव आपल्या घरातून अशा आपल्या चुकींमुळे निघून जात असतात. आणि म्हणूनच आपल्याला जर काही शुभ संकेत मिळत असतील तर नक्कीच देव जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये राहतात असा याचा अर्थ होतो. आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला जर ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला जरी अचानक उजेड दिसला किंवा अचानक आपल्याला देवपूजा करताना मध्येच प्रकाश दिसला तर याचा अर्थ होतो की देव आपल्या घरामध्ये राहत आहेत, देवांची कृपा आपल्यावरती आहे. किंवा आपण जो देवासमोर दिवा लावतो त्याची जी वात आहे तर ती अचानक मोठी होते आणि पुन्हा पूर्ववत होते. म्हणजे अगोदर जशी वात आहे तर ती तशीच वात तेवत असताना मध्येच लख्ख प्रकाश होणं आणि पुन्हा ती पूर्व ठिकाणी येणं हा सुद्धा देव आपल्या घरामध्ये असण्याचा संकेत आहे. याचप्रमाणे रोज आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती जर जाग येत असेल तर याचा सुद्धा अर्थ असा होतो की देवाची कृपा ही आपल्यावरती झालेली आहे. ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटेच्या 4 ते 5 या दरम्यान आपल्याला जर बऱ्याच वेळेला शंखनाद ऐकू आला किंवा घंटानाद ऐकायला आला किंवा आपण अगरबत्ती लावलेली नसताना सुद्धा आपल्याला अगरबत्तीचा सुगंध आला, अत्तराचा सुगंध आला, सुवासिक सुगंध आला किंवा दूरवरून आपल्याला असा आवाज येत आहे की काहीतरी मंत्र, काहीतरी स्तोत्र कुठेतरी सुरू आहे आणि प्रत्यक्षात मात्र कुठेही मंत्र स्तोत्र सुरू नसतात किंवा शंखनाद, घंटानाद जो आहे तर तो सुरू असतो, परंतु आपल्याला मात्र अचानक असा आवाज येतो, तर हा सुद्धा शुभ संकेत आहे की देवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. बऱ्याच वेळेला स्वप्नांमध्ये देव दिसणे किंवा स्वप्नांमध्ये शिवलिंग दिसणे, आपण देवाची पूजा करत आहे असं स्वप्न पडणं किंवा बऱ्याच वेळेला आपण एखाद्या देवीची ओटी भरत आहे, देवीला हळदी कुंकू वाहत आहे. आपल्या स्वप्नामध्ये जर एखाद्या देवतेची मूर्ती आली, फोटो आला किंवा एखादं मंदिर आलं किंवा आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जात आहे, अशी जर आपल्याला देवदेवतांशी रिलेटेड स्वप्ने पडत असतील तर हा सुद्धा शुभ संकेत आहे की देव जो आहे तर तो आपल्या घरामध्ये राहत आहे. तसेच आपण देवांना दररोज पूजा केल्यानंतर फुले जी आहे तर ती अर्पण करत असतो आणि फुले वाहून झाल्यानंतर पुन्हा आपण देवासमोर बसून प्रार्थना करत असताना किंवा आरती करत असताना, मंत्र स्तोत्र म्हणत असताना जर एखादं फूल खाली पडलं तर हा देवांचा आशीर्वाद असतो. किंवा आपण जो आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवलेला आहे त्या नारळावरती सुद्धा आपण फूल ठेवत असतो. हे फूल जरी खाली पडलं तरी सुद्धा हा शुभ संकेत असतो की देव जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये राहत आहेत आणि त्यांची कृपा ही आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपण जो देवासमोर दिवा लावतो बऱ्याच वेळेला या दिव्यामध्ये फूल तयार होत असते. दिव्यामध्ये फूल तयार होणे हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो. आपण केलेली पूजा ही देवापर्यंत पोचत आहे असा याचा अर्थ होतो. आपण देवासमोर जेव्हा नमस्कार करतो किंवा जेव्हा आपण देवपूजा करतो, आपलं मागणं कधी आपण देवाला मागतो त्यावेळेला अचानक आपल्या डोक्यावरती कोणीतरी हात ठेवला आहे असा जर भास आपल्याला झाला तर याचा सुद्धा अर्थ असा होतो की देवांची कृपा ही आपल्यावरती आहे. किंवा आपल्या दारामध्ये सतत जर गोमाता आली, गोमाता जी आहे तर ती 33 कोटी देवतांचे प्रतीक आहे आणि फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते. आपल्या दारामध्ये सतत जर गोमाता येत असेल तर आपल्यावरती सुद्धा देवतांची कृपा आहे असा याचा अर्थ होतो. आणि दारामध्ये कधीही गोमाता आली तर तिला तसंच हाकलून न देता आपल्या घरामध्ये जे काही असेल चपाती भाकरी तर एक घास का होईना परंतु त्या गाईला आपल्याला खायला द्यायचं आहे.
अचानक जर शृंगार केलेली आपल्याला स्त्री दिसली, अगदी एखादी स्त्री आहे आणि जिने 16 शृंगार केलेला आहे, अशी जर अचानक स्त्री दिसली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न आहे असा याचा अर्थ होत असतो. तसेच बऱ्याच वेळेला आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल होतात. तामसिक अन्न जे आहे म्हणजे मांसाहार असेल तर तो आपल्याला खावासा वाटत नाही. मांसाहार वर्ज्य करावा असं वाटणं तर हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो. बऱ्याच वेळेला आपल्याला भूकसुद्धा कमी लागते आणि वारंवार असे होत असेल तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न आहे किंवा आपल्या घरामध्ये आपण जे काही अन्न करत आहे तर थोडं जरी अन्न शिजवलं तरी ते आपल्याला पुरेसं पडत असते. तर अशा वेळेला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असतो. बाहेर पडताना जर अचानक एखादी व्यक्ती झाडू मारताना आपल्याला दिसली तर हा सुद्धा एक चांगला संकेत असतो. त्याचप्रमाणे आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघालेलो आहोत आणि अशा वेळेला जर नीलकंठ पक्षी आपल्याला दिसला तर आपल्यावरती शिवांचा आशीर्वाद आहे तर असा याचा अर्थ होत असतो. तर असे अगदी आपल्या लक्षात येतील असे काही शुभ संकेत आहेत की हे संकेत आपल्याला सांगतात की आपण जी देवतांची पूजा करतो, आराधना करतो, ती देवदेवतांपर्यंत पोचत आहे आणि देव जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये राहत आहेत. त्यामुळे आपल्याला ही पूजा जी आहे तर ती आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. यामध्ये खंड पडू द्यायचा नाही, कारण या पूजेमध्ये जर आपण खंड पडू दिला किंवा पूजामध्येच सोडली तर आपल्या घरामध्ये जे काही देवांचे वास्तव्य आहे तर ते राहणार नाही.